हे बघा मित्रांनो, या टोटली किती शेळ्या आपण विचारू. शेळींची पहिले अगोदर क्वालिटी बघा तुम्ही, क्वालिटी सोबत क्वांटिटी पण दिलेली आहे. हे बघा शेळींचं माप बघा, एकदा पाहू शकता तुम्ही. बघा शेळींचं माप, शिंगडी, चेहरापट्टी. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? आम्ही अक्कलकोट. अक्कलकोट. हा. किती किलोमीटर आले? 450 किलोमीटर. 450 किलोमीटर. बरं, विजूबोचा व्यवहार कसा वाटला? व्यवहार कसा झाला आपला? मग चांगलं वाटलं. चांगला वाटला. तुम्ही जे मला फोन बोलले तो झाला का काय याचा बदल झाला? नाही फोनवर बोलले होते तेवढं त्याच्यातच. बरं पण शेपूर्ण जेवण पाठ दिले आकाश भाऊ. बरं, क्वालिटी त्यांना आवडली. मी रेट सांगितलं होता 18 पासून तर 22 पर्यंत बोललो का नाही? 18 पर्यंत 22.5 ने व्यवहार झाला, हां, पण 21च घेतले त्यांच्याकडनं, विचारून घ्या. 21. 21.5 ने व्यवहार झाला, 21,000 घेतली मी पेमेंट. बरोबर, 21.5 व्यवहार झाला होता. हा 21 पेमेंट घेतलं. 21 पेमेंट घेतलं. हो, बरं, क्वालिटी तुम्ही तुमच्या हाताने काढली सगळी? हा आम्ही काढले. तुमच्या हाताने? पूर्ण त्यांनी जेवण पाठी काढा. आता तुमच्या समोर एक 14-20 चालू होता, पाहिलं ना? बरोबर. तर बघा मित्रांनो, क्वालिटी एकदा माप बघा. टोटल किती शेळ्या या? 15 शेळींचं माप आहे. बघा ना आकाश भाऊ, हे बघा. बघा ना, बरोबर. 25,000 ला देणार नाही ना. हे बघा. हो, मालन गरीबाची मालन आहे ती. हे बघा. या दोघं बहिणी या म्हणजे महिन्याच्या आत मित्रांनो, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ ना? श्री स्वामी समर्थ. बरं बरं. म्हणजे कर्नाटकमध्ये आलं का ते? नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्रात बाउंड्रीवर आहे. बाउंड्रीवरचं ना? बाउंड्रीवर. हां, बाउंड्रीवर आहेत. बाउंड्रीवरचे. पण तुम्ही केव्हापासून तिकडची लँग्वेज बोलताय? हा तिकडची कन्नड बोलतो ना आम्ही. बोलून दाखवा बरं त्यांना, कन्नडमध्ये? बोलून दाखवा बरं. बरं, कन्नडमध्ये फक्त मला एवढं सांगा, तुम्हाला विजूबाचा व्यवहार कसा वाटला आणि तुम्ही काय दामाने घेतले, म्हणजे तुमच्या त्या भागातील लोकांना कळेल. नाही मराठी फुल बोलतात, कन्नडमध्ये काय बोलायची गरज नाही. नाही पण तरी बोला तरी कळतंय. एकदा. काय म्हणणे चॅनल वाल्यांचं, म्हणजे जे तिकडचे लोक आहेत बा, ते सांगतील बा अशा अशा भाषेत तुमच्यात. हा बरं, मी तुम्हाला भाषेत मराठीत काय? विचारतो, तुम्ही मला कन्नडमध्ये सांगा. बरोबर, आम्हाला फक्त ऐकायची भाषा, दुसरं काय विषय नाही. चालेल. बरोबर. कुठलं गाव तुमचं? अक्कलकोट. अक्कल. किती किलोमीटर आले? 450 किलोमीटर. 450 किलोमीटर. बरं, जो दाम घेता तोच सांगा. 21,000 घेतलं. आपल्याला कन्नडमध्ये बोलायचं होतं म्हणून कन्नडमध्ये 21,000. हां, 21,000 तोंडी. अच्छा. किती किलोमीटर आले? 450 किलोमीटर. ते पण कन्नडमध्ये बोलायचं नाही, ते कन्नडमध्ये येत नाही. नाही येत? बरं, चला. विजूबाबद्दल काय वाटतं? विजूबाचा स्वभाव कसा काय किंवा व्यवहार कसा आहे? नाही, त्यांचा स्वभाव आम्हाला योग्य वाटलं म्हणून तरी त्यांच्याकडे आलो. ಸಭಾಗ ನಮ್ಗೆ ಏಕ ನಂಬರ್ ಅನ್ಸದ. ಅದಕ್ಕೆ ಕಿಸಿದ್ರೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಇವು ತೊಳಗತ್ತಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಲೋ ಅದ, हां, ನೋಡಪ್ಲೆ ಅದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು 15 ಕುರಿ ತೊಗೊಂಡಿದ್ದೆವು. बरं बरं. मित्रांनो, हे म्हणजे एक कसं आहे, भाषा ऐकवाय मागचं कारण असं की जे ओरिजिनल आहेत तेच तुम्हाला दाखवतो. म्हणजे त्या बॉर्डरवर दादा आलेले आहेत. हे बघा. हे बघा कोणी काय कसे गवत खातायत. हे बघा, गवत सुद्धा खाते शेळी. बघा, गवत खायच्या बाबतीमध्ये म्हैशी हो गरीबाची, विषयच नाही डायरेक्ट. हो, गाडी इथून करून दिली. हो, गाडी करून द्या. गाडीचं भाडं काय दिलं? 15,000. 15,000. चालतंय. 450 किलोमीटरला. हा. हो, चालतं. ते पिकअप आहे मित्रांनो. ठीक आहे, टाका गाडीत. मित्रांनो, या 2 शेळ्या दिल्या बघा राजनगावल्यांना. शेळ्या बघून घ्या. राहुल भाऊ, काय भाव घेतल्या? 61,000. शेळ्या कशा आहेत? एक नंबर. फिरावा बरं मागं. क्वालिटी पडल्यावर आपल्याला आहे का पैशांचा इशू नाही आपल्याला, तुम्हाला सांगणं माहिती आहे. या पुढे घ्या. राजनगावला दिल्या या भाऊला 2 शेळ्या. 100 शेळ्यांमधून 2च काढल्या त्यांनी फक्त. नमस्कार दादा. नमस्कार. रामराम. राम राम. कुठलं गाव? शिवडी तालुका? निपाड तालुका, नाशिक जिल्हा. बरं, किती लोक आले तुम्ही? 4 का 5? 5 जण घेणारे बकऱ्या घेणारे? बरं, किती बकऱ्या काढल्या तुम्ही आता? आम्ही काढले 10 बकऱ्या काढल्या का? मित्रांनो, 10 बकऱ्या काढल्या आहेत. घेणारे 4-5 लोक आहेत. बकऱ्या बघा तुम्ही, पुरे जणव घेतले आकाश भाऊ. पूर्ण जनावर बकऱ्या घेतल्या. बरोबर. जो दाम घेता तोच सांगा.
21,000. 21,000ने मित्रांनो, 21,000 रुपयाने बकऱ्या घेतल्या दादांनी. बकऱ्यांची क्वालिटी बघा, एकदा माप बघा, चालू गाडीचा माल आहे. थकलेल्या आहेत बकऱ्या बघा. तुम्हाला मोकळा दाखवतो ना दाखवा बाहेर काढा. या धराव हे बघा 21,000ने गाबणी शेड आहे बघा. शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा, अंगावरची चमक बघा. दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या शेड्या आहेत या. बघा. कस्टमरच सांगतंय. हे बघा. तुमचा व्हिडिओ पाहूनच आले ते. हां हां, हो, हे पाहुणं झाले. कायम तुमचे व्हिडिओ बघतात ते. हे बघा मित्रांनो, शेड्या बघा. ही एक कलरची या टाकली इकडे आहे. या. धरा. हे बघा माप, आणा आपली बुच्ची आणा. केवढं माप आहे बघा. बघा इकडे बकऱ्या बघा. हे बघा 21,000ने मित्रांनो गाबणी शेड्या घेतलेल्या आहेत. आणा ते दोघं. 2 मिनिट बघा, कस्टमरच दाखवतोय बघा. कासी घागर घागर एकदम बघा. बोलायचं काम नाही. बोलायचं काम नाही, कस्टमर तेच बोलतो. सांगतायत. बरोबर. काय आहे बा हे काय बघा. दादा म्हैशी आहे ना? म्हैशी दुधाची म्हैशी. बरं ते दादा, कायम तुमचे व्हिडिओ बघतात ते. हो पाहुणे तुम्हाला सांगतो ना, कधी त्यांची. खांदे मिळेल त्या कधी अंगावर आले 3-3 लिटर दूध खाली हो. तुमच्या ते काळाची बाबांचे वर काय आहे. म्हणतात, ऐका. बरोबर बाबा. जुनी जानकारी. बरोबर. हा, सगळी क्वालिटी तुम्ही तुमच्या हाताने काढली का? 40 वर्ष माझ्या हाताने काय तुम्ही आलो तेव्हा तुम्ही डोळे वगैरे चेक करत होते त्यांच्यावर? सगळे केले. सगळे केले ना. हे बघा. बाबा किती शहरांमधून निवडल्या तुम्ही? मी कमीत कमी 80-85 शेळ्या हो. होत्या. बरोबर. व्यवहार पटला विजू भाऊचा? हो हो शब्द यावर कसा झाला आपला? दोन शब्दात बरं, चालतं. ठीक आहे मित्रांनो, हे बघा कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला तर पाहायला भेटणार आहे. समाधानी कस्टमर आहे. शेड्या चांगल्या भेटल्या आणि 21,000 रुपये फक्त, जास्त नाही, फक्त 21,000 रुपयाने मित्रांनो. अहो, आकाश उभा करा, माप कुठं चाललं ते? हो हे बघा. हे बघा ना, त्यांनी तर दाखवले घागर, नरम काच, बरोबर. चपाती. हो ही बघा. बरोबर. ही पण बघा, ही पण लई लागायची. हो, गरीबाची हाईट म्हैस बघा, आहे ती. कवडीची हाईट कवडी. ही पण ही बघा. बघा, बरोबर. ही लाल ही लाल. लाल थोडी कच्ची, पण अजून चालता येणार नाही तिला. बरोबर. 3 आणि 3 6 7 इकडे 8 तिकडे 2 आहेत. तिकडे 2. ही बघा, ही हां म्हैस आहे, म्हैस. बरोबर. 2.5 लिटर एका टाइमाला द्यायला पाहिजे द्यायला हिने. पाहिजे नाही. ही बघा, कच्ची थोडी महिन्याची. बरोबर. आणि इथं पाटाची आतो बच्चा आहे. बस आहे. आणि इकडे ही एक अजून आणि 2 तिकडे. तिची चमक बघा. बरोबर. ही बघा चमक. बरोबर. बच्चा आहे ते. किती दात आहे? साधा ते. 6 दात आहे ना. हा, बांधून घे. साधा. गाडी तिकून नागवली का? आमचे गाडीवाले लवकर आले नाही, मग त्याला टाइम झाला. हा. वरचं, वरचं. तिकून गाडी मागवली मित्रांनो. आमच्या गाडीवाले लवकर आले नाही, मग काय त्याला टाइम होतो. बघा शेड्या बघा. तीन झाले. लट, लट तिकडे. झाल्या मित्रांनो पूर्ण शेड्या. मध्ये स्टॉप केला होता. व्हिडिओ स्टॉप करून ठेवला होता. मित्रांनो बघा, हा एक पुन्हा लॉट दिलेला आहे. टोटल किती 20 शेड्या का 21 शेड्या आहेत? 21 शेड्या आहे मित्रांनो. 21 शेड्या आणि आकडा पण तसाच आहे. हे बघा. पुऱ्या नजीक आलेल्या आहेत आकाश भाऊ. बघा मित्रांनो क्वालिटी बघा. सगळ्या 1 नंबर क्वालिटी शेड्या, सगळ्या गाबणी शेड्या काढलेल्या आहेत दादांनी. 21 शेड्या बघा. दादा काय भावाने घेतल्या? 21,500. 21,500ने मित्रांनो. 21,500 प्रमाणे शेड्या घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. कुठलं गाव? नगर तेवढा. नगर देवडा मित्रांनो. नगर देवड्याचे 21,500 प्रमाणे घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा. पुऱ्या त्यांनी आकाश दादा हां कमीत कमी 70 शांमधून छानून घेतलं त्यांनी. बरोबर. हो, त्यांना डायरेक्ट सांगितलं तुम्हाला जी पटली ती घ्या तुम्ही.
पूर्ण नजीक आलेले आहेत. कशी वाटली क्वालिटी दादा तुम्हाला? क्वालिटी एक नंबर आहे दादा, विजूभाऊचा व्यवहार कसा वाटला? एकच बारी. हो 2 मिनिटातच जेवण झाला. 2 मिनिटात झाला. हो बरं बघा शेळ्या 21,500 मित्रांनो शेळ्या विकलेल्या आहेत. शेळींची क्वालिटी बघा तुम्ही आणि क्वांटिटी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 शेळींची क्वांटिटी पाहू शकता तुम्ही. म्हणजे जसं आलं तसं फुललेलं आहे, जास्त फोडलं मोठ्या. बरोबर. चालतं ठीक आहे टाका गाडीत. हे बघा मित्रांनो गाडी लावून दिलेली आहे. गाडी चालल्या शेड्या गाडीतून लावून दिली चाळीसगाववरून. हे बघा MH52 चाळीसगावची नवीन पासिंग आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याची नवीन पासिंग आहे MH52. 10 फुटी पिकअप करून दिलेली आहे. गाडी चालणार टाकणं. आणि तू वर हे बघा गाडी टाकणं चालू आहे. हे बघा मित्रांनो या दिल्या 1500. 1500 दिल्या आहेत 20,000 रुपयानं. बघून घ्या. फिरवून घ्या दादा आता. दादा इकडं ना आता. बस उभे राहा बस. जो भाव घेतला तोच सांगा. हां 18,000. दुधाच्या घेतल्या गाबना दुधाच्या. मित्रांनो या 2 दुधाच्या दिल्या आहेत. 18,000 रुपयांनी घेतल्या. हिंगोलीवरून आलेले आहेत. बघून घ्या शेळ्या. आत्ताच गाडी उतरली. आता दुसरं बारी तोच येणार आहे बरं का. आता 1 आठवड्यातच येणार आहे परत. लगेच उड्या मारून पळाले असतं मग याच्यात द्यावं. नमस्कार मित्रांनो, आपण या 15 शेळ्या दिल्या आहे. शेळ्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही. 1 नंबर क्वालिटीच्या शेळ्या, पूर्ण तोलेवरच्या शेळ्या. बाबांना त्यांना विचारू. बाबां ते कुठून आले? नमस्कार बाबा. नमस्कार बाबा. कुठले आले? कुठून आले? अहिल्यानगर. अहिल्यानगर. किती शेळ्या घेतल्या? 15 शेळ्या. काय भावाने घेतल्या? 20,000नी. शेळींची क्वालिटी कशी वाटली बाबा?
चांगली आहे क्वालिटी शेळ्या मनपसंत भेटल्या तुम्हाला. हे बघा 20,000 बाबांनी त्यांनी शेळ्या घेतलेल्या आहे. शेळ्या पूर्ण 9 माल घेतलेला आहे बाबांनी त्यांनी. हे बघा वस्तू पूर्ण तोलीवरच्या शेळ्या. बाबा 2-3 जण मिळून आले होते. हे ड्रायव्हर साहेब पण ते बाबांनी त्यांनी शेळ्या घेतले. तिघ भाऊ आहे. बाबांनी त्यांनी तिकडूनच गाडी करून आणलेली होती बघा. चला मित्रांनो आता शेळ्या टाकायच्या गाडीत. नमस्कार दादा. नमस्कार. कुठले आपण? आम्ही राशीन कर्जत जामखेड तालुका. राशीन कर्जत जामखेड तालुका. हो. किती शेळ्या घेतल्या? आम्ही घेतल्या 10 शेळ्या. 10 शेळ्या. काय भावाने घेतल्या? घेतला 22,500. 22,500. सौदा कसा झाला तुमचा? सौदा कसा झाला? मन मोकळा झाला का काही झिकझिक झाली? एकदम मनमोकळा. एकदम मन मोकळा. शेळींची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? शेळ्यांची क्वालिटी म्हणजे एक नंबर. एक नंबर. एक नंबर. सौद्यामध्ये काही झिकझिक वगैरे? अतिशय काहीच नाही. मनाप्रमाणे सौदा झाला. हा, अपेक्षेपेक्षा कमी रेट मध्ये झाला. बरोबर. आणि जी क्वालिटी पाहिजे होती त्याच्यापेक्षा पण अतिशय उत्तम क्वालिटी भेटली. उत्तम क्वालिटीची क्वालिटी भेटली. हो. मित्रांनो त्यांना 10 शेळ्या दिल्या आहे. 10च्या 10 गाबणी. 2-4 शेळ्या 15 दिवसात जणणार आहे. काही महिना 1.5 महिना घेणाऱ्या शेळ्या आहेत. शेळींची क्वालिटी बघू शकता तुम्ही. हिला म्हणतात जुन्यागडच्या म्हशी. शेळ्या घेण्यासाठी कुठं यावं लागतं? फक्त विजू भाऊ यांच्या दावणीवर. अतिशय उत्तम क्वालिटीच्या शेळ्या. हे बघा शेळींची क्वालिटी. बघा मित्रांनो शेळ्या बघा. आता माप विकल्यानंतर अजून माप आहे. टॉप क्वालिटी अजून आहे. विजूभाऊ नमस्कार. नमस्कार आकाश भाऊ. बरं किती विकल्या आपण आज? 49. 49 विकल्या. हो. बरं पहिल्या 2 दिल्या राजनगाव. हा एकाला 3 दिल्या. हा तो व्हिडिओ बी माझ्याकडे कुठला आपला अकोल्याकडचे हा गोरेवाले होते. हा. त्यांना 3 दिल्या. अच्छा गोरवाले आले तुमच्याकडे? हो गोरेवाले आले होते. ते आज बबलू भाऊची गाडी आहे. आम्ही पण तिकडे होतो शूटला. हा हा. मग ते माझ्याकडे आले 3 घेऊन गेले ते. मित्रांनो गोऱ्यांची गाडी आली होती आणि हे शेळ्या गोऱ्यांना दूध पाजण्यासाठी पण लोक घेऊन जातात शेळ्या. तर ते आले होते म्हणे. मी पण तिकडे होतो शूटला गोऱ्यांचा. तर त्या आणि बाकी एका जणाला 10 दिल्या. एका जणाला 10 दिला. हो. बर अजून? परत एकाला 1 दिली. हा एकाला 15 दिल्या. हा 15 दिल्या सोलापूरला. हा एकाला दिल्या नगर देवड्याला 21. 21 शेळींचं माप टोटल म्हणजे आपल्या माझे 52 शेळ्या विकल्या गेल्या. 52 विकल्या. हो. बरं मित्रांनो 52 शेळ्या विकल्या गेल्या आहेत. आणि तुम्हाला अजून 105 होत्या माझ्याकडे. 105 होत्या का? म्हणजे गाडीमध्ये 82 होत्या. हा आणि पहिल्या उरलेल्या होत्या. पहिल्या गाडीच्या होत्या अजून. हो. बरं बरं पहिले उरलेले होते माझ्या त्या 23 शेळ्या उरलेल्या होत्या मागच्या गाडीची. बरं. आणि जी आपण ऑफर दिली ती गाडी कशी विकली होती? एकच नंबर. त्याच्यातल्या मग 23 उरलेले होते माझ्यावाले या हप्त्याला. बरं बरं. हो. ती गाडी पूर्ण विकली गेली होती. पूर्ण विकल्या गेली होती. त्याच्यात मग 3च दिवसात गाडी मोकळी झाली. व्हिडिओ टाकल्यानंतर रेटच त्याचा लावलाय आपण. बरोबर बरोबर. मग आता पण काय आहे का? रेट आता इंचा सुद्धा मी रेट लावून देणार आहे. याचं पण आहे 17, 18, 20. 17, 18, 20. 20. 17 ते 20. बाबरा तर किती आज सुद्धा माझ्याकडे किती पडलेले आज उभी हल्लीला बरोबर. 51 बकरी पडलेली. 51 बकरी मित्रांनो. हो. क्वालिटी विकल्यावर तरी क्वालिटी बघा तुम्ही. हे बघा तुम्ही का पण शेळ्या. त्या मांडीवरच्या शेळ्या का दादा या? हे बघा मित्रांनो 17 ते 20 दरम्यान ही देखील ऑफर असणार आहे. 17 ते 20 मध्ये 53 मधून फक्त एकच दुधाची माझ्याकडे पूर्ण गाबणे. पूर्ण गाबणी. पूर्ण गाबणे. बरोबर. 5 शेळ्या पहिल्या होत्या शेळ्या आता दादा. पहिल्या होत्यातली पाठी बघा. आणि बघा खाली पावर बघा. पहा तुम्ही मित्रांनो. तुम्ही क्वालिटी बघा. माप मोठे आहे. डबल हड्डी आता दादा या. डबल हड्डी शेळ्या आहेत. बघा पहा मित्रांनो तुम्ही. हा कुठल्या जंगलचा माल आहे? यो डायरेक्ट जुनागड. या वाईट काना जुनागडचा जंगलचा माल आहे. पूर्ण तुम्हाला असाच माल पाहायला भेटेल. जुनागड. एक तर लाल मानी हा किंवा मग हे सफेद कानी. बरं अशा घाललं. पूर्ण हेच पाहायला भेटतील. हे बघा. माझा 4 जिल्ह्याचा माल होता. हा 2 माणसं खरेदीला होतो आम्ही. 2 माणसं कर दिलं हो होतं. तेव्हा माझी ही गाडी झाली. का दादा? बरं.
बघा मित्रांनो हे माप आहे 17 ते 20च्या दरम्यान. हो किती घ्याल बाय? तुम्ही 10 घ्या, 5 घ्या, 15 घ्या, 20 घ्या. हां पुरी पट्टीच्या पट्टी 17,000 पुरे आकडून देईन मी. पूर्णच्या पूर्ण. 51, 51 17,000 आहे. हो मित्रांनो 17 ने 51 शेळ्या तुम्हाला देऊन देतील, काही अडचण नाही. हे बघा म्हणजे हा लॉट मित्रांनो तुम्ही इथून घेतला 17 ने तर तुम्हाला पुढे जर तुम्ही विकायला जरी कुठल्या बाजारात उभे केले तर तुम्हाला 100% याच्यामध्ये रोजी निघणार आहे. अशा शाळा आहे या शेळ्यात बघा. या आता जर फोडून फोडून विकल्या आपण हा एक त्या 22, 23, 25,000 नाही. बरोबर विकला तर विकू शकतो आपण, पण आपल्याला कसं आहे देऊन मोकळा. माग 5-25,000 वाचलं त्याच्यात खुश राहायचं. बरोबर पण नाराज झाले पाहिजे. करायची आपल्याला. बरोबर कस्टमरला रेट पुरला पाहिजे या हिशोबाने आपण डायरेक्ट आणतोय असा विषय. बरोबर. बघा मित्रांनो एवढे पाहिलं का कोणतं ते? माप बघा मित्रांनो. हे बघा हे माप आहे मित्रांनो 17 ते 20 म्हणजे हे बघा ही घागर आणि पहिला मुद्दा आकाश भाऊ आपण कटिंगच्या शेळ्यानत नाही, नाही पूर्ण पालतू. पूर्ण पालतोचा माप. काही व्यापारी काय करता अर्ध ते आणता अर्ध हे काय आणतो आम्ही 70 आणल्या 75 आणल्या 90 आणल्या. हे काम नाही, पूर्ण कापणे आणतो आपण. पूर्ण कापणी. कटिंगला एक पण देत नाही मी. नाही कटिंगचा धंदा सोडून दिलाय मी. डायरेक्ट आणायचं तर पालतू आणायचं. पालतू गाण्याचं. ते काय करायचं ते कटिंगचे आणायचं नीट मग तिकडे मागले ते 8 9 10 मागायचं. हा हा त्याच्यापेक्षा ते आणलेलं नाही पुरवडत. बरोबर मग बाकी व्यापारी काय करतात गाबणे म्हणून विकतात ते. बरोबर बरोबर. आपली पूर्ण बकऱ्या बघून घ्यायचे एकही शे एकसाठी दिसायचं मला. 100 दिसणार नाही. पूर्ण सारखी. तुम्हाला दुधात सांगितलं दुधाची आणसन देते फक्त तेवढी एकाची दुधाची. ती बी गाभण घेतली होती जनली ती. जणली ती. बघा घर राखा दादा. हे बघा ही दुधाची जनल्यानंतर पावर खाली बघायला भेटेल तुम्हाला. बघा हिला म्हणतात पावर. पिल्ल पादले दिला. हो हे बघा एकच आहे मित्रांनो ती बघा. तेवढी एकाची ती बी तिला- गाभण घेतली होती आपण. ती पण गाभण घेतली होती. हो आता हिला 1 किल्ला का तुंबायचा विषय आता संध्याकाळ झाली. तिला परत पिल्ले पाजतील, सकाळी पिल्ले पाजले तिला आणि चालू झाले दूध आला उतरायला बाकी आहे तिला. डबल हड्डी शाळा हे बघा हे चमकते शेड बघा. क्वालिटी वाला शाळा माहिती का? हे बघा माप कुठं चाललं हे बघा ना. बघा तिला लपडू का तिला लपडू सारखा कोणाला शिकायला. लपवायचं काम नाही. हो सगळ्या ओपन दिसतील त्या. आज कोणी देणार 20-20 हजार 18,000 येईनला कोणी देणार फक्त नाही. हे माझ्याकडे. बरोबर. हो बघा वस्तू आता दादा. तिला पूर्ण जवानीचा माल आहे का दादा? 17 पण आपल्याला द्यायचे नाही कापायला. बरोबर, हे बघा बघा हे बघा पाठी दुसऱ्या वेतरच्या पाठी फक्त हे बघा दुसऱ्या वेतरच्या पाठी. पूर्ण पाठीचे आहेत. आता हे बघा हे तर नजीक आलेले आहेत. हे बघा हे बघा 15 दिवस. बरोबर. ही 15 दिवस. ही बघा हे बघा ही बघा असं नाही ना खाली निघन बा. बरोबर. हे बच्च अजून आकाश भाऊ पहिल्या झाप्याची पाठी पण हाईट केवढी आहे? 4 दात. पहिलेच वेतरवर का आकाश भाऊ पण पहिल्या वेतर काबरा येतं मग एखादी सौद्यामध्ये 1-2 आणतोच मी. बरोबर. ते यावर तरच होते काय आणतं मग ते लोकांनी मग हे डालनाच पडेगा. डालनाच पडेगा. पहिल्या वेतर आपण आणत नाही ससा करून. हे बघा सड बघा मित्रांनो बघा टोटल किती शेळ्या आहेत आपल्यापाशी या? 53 शेळींचं माप आहे. हो 53 मधून कोणतीही घ्या कितीही घ्या. किती बी घ्या. 17 पासून 20 पर्यंत फायनल प्राइस आहे मित्रांनो. हे बघा क्वालिटीच भेटेल आपल्याकडे आका दादा. हो क्वालिटीच. हे बघा. आणि आकाश भाऊ फक्त मला अजून एक गाडी उतरवायची बंद करायचंय. बरं बंद म्हणजे विषय असा आहे सर्व महिन्यात मी माल खरेदी करत नाही. बरं आपल्या मित्र कोणाची नुकसान नको शेतकऱ्यांची. हां शेतकऱ्यांचा विषय काय असतो गाभण शेळीला तकलीफ होती पावसाळ्यात बरं त्यामुळे तिकडून ठोकून येतो माल. नका जाऊ द्या.